टक्के नुकसान भरपाई मिळाली, किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कमी होणार नाही। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे की शेतकऱ्यांचे गेल्या वर्षीपेक्षाचे कर्जमाफी जे होती ती यावर्षी डबल रकमेने मिळणार आहे। सो शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे। सो अधिवेशनात बोलताना ते लाईव्ह थेट बोलले, काय बोलले ते आपण लाईव्ह पाहूयात। तो कमी होणार नाही। या नुकसानी मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता, मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय। 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी। पिकांच्या नुकसानीकरता SDRFच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती। आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मदत केली आणि करत आहोत। जानेवारी ते प्रमाणे घोषणा करून फक्त शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे। हे मी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय। राज्यात सरासरीच्या 90% असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट निर्माण झालंय। दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झालाय। परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत होता। तुम्हाला माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करतं। ज्या अर्थी केंद्रानं पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे आणि म्हणूनच त्यामुळे इथून पुढे तरी अंधारामध्ये अशा प्रकारचे बाण मारण्याचे आरोप होऊ नये एवढीच अपेक्षा आहे। आणि अध्यक्ष महोदय, या 40 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने IMCT इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली। त्यापैकी 15 पैकी 9 जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली। ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील एक बैठक होईल। त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही NDRFच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळेस 2 हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा 3 हेक्टर केली। जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली आपण। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की एकनाथ शिंदे यांनी हेही सांगितलं आहे की गेल्या वर्षी जिरायतीसाठी आणि बागायती जमिनीसाठी किती मदत केली होती आणि यावर्षी ती त्याच्या डबल होणार आहे। सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।